नमस्कार, मी श्रुती राहुल. TV9 मराठीच्या या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. 15 दिवसांपूर्वी सुशांत सिंहच्या मृत्यूवरून रिया चक्रवर्ती, सीबीआय, मुंबई पोलीस आणि आयुक्त परमवीर सिंह या 4 मुद्द्यांवर सगळाच फोकस होता. मात्र जेव्हा या वादात कंगनानं उडी घेतली तेव्हा सुशांत सिंह मृत्यूचं चक्र उलट्या दिशेने फिरलं. आता हे चक्र डाव आणि प्रतिडावांनी रोजच फिरवलं जातंय. या चक्रातलं पहिलं आणि प्रमुख नाव म्हणजे खुद्द कंगना रनौत. कंगना सोबत ज्यांनी पहिल्यांदा वाकयुद्ध छेडलं ते दुसरं नाव आहे ते म्हणजे संजय राऊत. ते सध्या फ्रंट फूटवर आहेत की बॅक फूटवर, त्यांचंही विश्लेषण आपल्याला करायचं आहे. चक्रातलं तिसरं नाव आहे शरद पवारांची राष्ट्रवादी. कंगनापासून पवारांनी स्वतःला दूर ठेवलंय की मग ते स्वतःहून दूर झालेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. चक्रातलं चौथं नाव आहे भाजप. भाजपसाठी कंगनाचा मुद्दा महत्त्वाचा नेमका का आहे? कंगना भाजपला मदत करते की मग भाजपच कंगनाच्या पाठीशी उभी आहे? अर्थात चक्रातलं 5वं प्रमुख नाव आहे ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. सत्तेच्या या डावपेचात भाजपला चितपट करत जे उद्धव ठाकरेंनी कमावलं ते या कंगना प्रकरणात गमावण्याची वेळ आली आहे का, याचाही उहापोह आपल्याला करायचा आहे. आणि चक्रातलं शेवटचं नाव आता आहे रामदास आठवले यांचं. आठवलेंना एकाएकी कंगनाचा मुद्दा का आठवलाय हा मोठा प्रश्न आहे. अर्थात सुरुवात करूया स्वतः कंगनापासूनच. मुंबई महापालिकेच्या कारवाईचं गारहाणं घेऊन कंगना राज्यपालांना भेटली. 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. भेटीत राज्यपालांनी काय आश्वासन दिलं हे कंगनानं सांगितलं नसलं तरी राज्यपालांनी मुलीप्रमाणे वागणूक दिल्याचं कंगना म्हणतेय. कंगनाला याआधी रामदास आठवले सुद्धा भेटले. तरी पाडकाम विरोधात कंगनाची ही पहिलीच राजकीय भेट होती. त्यामुळे या भेटीकडे साऱ्यांच्याच नजरा होत्या. हमारी आज ब्रीफ जो भी मीटिंग हुई उसके बारे में मैंने उन्हें बताया एंड आई होप कि जस्टिस बी गिवन टू मी, ताकि जो हमारे देश के जो लोग हैं और जो बच्चियां हैं खासकर उनका जो फेथ है वो सिस्टम में रिस्टोर हो. कंगना प्रकरणात आणि तिच्या भेटीबद्दल जितकी तत्परता दाखवली गेली तितकी तत्परता भाजपचं सरकार मूळ प्रश्नांकरता का दाखवत नाही हा सवाल शिवसेना उपस्थित करते. बेरोजगारी के बारे में उठ रहा है. जो चीन ने हमारे 20 जवानों को मार दिया उसके बारे में उठ रहा है ना. अब उसके बारे में पूछिए ना. लेकिन सवाल सर ये वो तो है मुंबई में राज्यपाल से मिल रही है. अरे मुंबई जा रही है. अरे राज्यपाल में तो राज्यपाल से तो कोई भी जाकर मिल सकता है. मात्र कंगनाच्या या भेटीनंतर तिच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा पुन्हा गरम झाल्या आहेत. याआधी कंगनाच्या आईनं जाहीरपणे भाजपचे आभार मानले. यापूर्वी आम्ही काँग्रेस समर्थक होतो असं सूचक विधान देखील त्यांनी केलंय. ज्या पद्धतीनं कंगना गेल्या 15 दिवसात ट्विट करतेय ते पाहून कंगनाच्या राजकीय प्रवेशाची रंगीत तालीम सुरू झाली आहे. बाबरपासून ते सोनिया सेनापर्यंत आणि राम मंदिरापासून ते पाक व्याप्त काश्मीरपर्यंत कंगनाचा प्रत्येक शब्द हा कारवाईच्या रागाऐवजी राजकारणाचा राग आळवतोय. आजपर्यंत कंगनाची ओळख ही थेट आणि चोख शब्दात बोलणारी नटी म्हणून होती. ती नेपोटिझमवर बोलली तेव्हा साऱ्यांनी तिचं कौतुक केलं. तिनं बॉलिवूडच्या प्रस्थापितांना हादरे दिले तेव्हाही लोकांनी तिला पाठबळ दिलं. स्वतःच्या नफ्यातोट्याचा विचार न करता कंगनानं व्यवस्थांना प्रश्न विचारले. मात्र या खेपेला कंगनाचा बाज व्यवस्था बदलण्याऐवजी स्वतःची व्यवस्था लावण्याकरता जास्त वाटतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. तर या कंगना चक्रातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे संजय राऊत यांचं. अर्थात राऊतांची भूमिका नेमकी काय राहिलेली आहे? ते फ्रंट फूटवर आहेत की बॅक फूटवर आहेत? पाहूया आमच्या या रिपोर्टमध्ये. सध्या चक्रव्यूहात अडकलेल्या शिवसेनेच्या चाणक्यांनी आता ठाकरे ब्रँडला कोट केलंय. सामनाच्या रोखठोक मधून राऊत यांनी शिवसेनेच्या ठाकरेंसाठी मनसेच्या ठाकरेंना साथ घातली. मुंबईला ग्रहण लावण्याचं काम सुरू झालंय. राज ठाकरे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ब्रँडचा घटक आहेत. सेनेसोबत मनसेचे मतभेद असतील पण ठाकरे ब्रँडचा जोर गरजेचा आहे. कारण ठाकरे ब्रँडचं पतन होईल तेव्हा मुंबईच्याही पतनाला सुरुवात होईल. पण मनसे शिवसेनेनं घातलेले घाव विसरलेली नाही.
राऊतांनी महाराष्ट्र धर्माचं आवाहन करताच मनसेनं मागच्या दशकभरातील अख्खं महाभारतच शिवसेनेला ऐकवलं. 2017 साली आणि 2014 साली ज्या वेळेला या बाहेरच्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी म्हणून राजसाहेबांनी त्यांना साथ घातली त्यावेळेला शिवसेना गप्प होती. महाभारतामध्ये जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं त्यावेळेला कृष्णाने जे कर्णाला सांगितलं ते आज मला सांगावं लागतंय. त्यावेळेला कुठे गेला होता तुझा धर्म सूतपुत्रा. महाविकास आघाडी बनताना सेनेतूनच राऊतांविरोधी सूर उमटत होता. राऊत जे स्वप्न पाहत होते ते अनेक शिवसैनिकांना अशक्य वाटायचं. मात्र राऊत यांनी महाराष्ट्र धर्माचा डाव खेळला आणि तिथूनच भाजप सत्तेपासून दूर होत गेली. यावेळी सुद्धा राऊतांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी साथ घातली. ही साथ एकट्या राज ठाकरेंना असली तरी त्यातून पुन्हा एकदा महाराष्ट्र अस्मितेला बूस्टअपचा डोस दिला जातोय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार तयार होत असताना संजय राऊत यांनी जी भूमिका बजावली ते पाहिल्यानंतर एकूण शिवसेनेसाठी त्यांची उपयुक्तता सिद्ध होते. मला वाटतं एकदा बॅकफुटवर जावं लागलं याचा अर्थ संजय राऊत यांची उतरती कळा सुरू झाली असा होत नाही. राऊत स्वतः पत्रकार आहेत. अनेक दशकांपासून त्यांनी दिल्लीचं राजकारण जवळून पाहिलंय. म्हणूनच कंगना आणि शिवसेनेच्या मध्यात राऊतांनी आता महाराष्ट्र धर्म उभा केलाय. जेणेकरून कंगनानं चढवलेला प्रत्येक वार हा महाराष्ट्र धर्मावरचा हल्ला ठरेल. जसजसा कंगनाचा वार विखारी होत जाईल तसतसा मनसेचा नकार सुप्त होकारात बदलेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. तर महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी कंगना रनौतची एंट्री ही फायद्याची ठरलेली आहे की मग तोट्याची ठरलेली आहे? पाहूया आमच्या या रिपोर्टमध्ये. काही लोकांनी अशा सगळ्या चमत्कारी गोष्टीच्याबद्दल फारसं गोष्टी नाही. शरद पवारांनी आतापर्यंत कंगनावर मोजून 3 ते 4 वेळा विधानं केली. त्यातही पवार फक्त काही सेकंद बोलले आणि माध्यमांनाही कंगनाला फार गांभीर्यानं न घेण्याचा सल्ला दिला. इनफॅक्ट माझी तक्रार तुम्हाला लोकांच्या होती. वास्तविक कंगना एकट्या उद्धव ठाकरेंवरच बोललेली नाही. तिनं ओळीनं महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांना टार्गेट केलं. सर्वात आधी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा. दुसऱ्यांदा तिच्या इमारतीच्या बिल्डर सोबत पवारांचा संबंध जोडला. त्यावर पवारांनी कंगनाची फिरकी घेतली. नंतर काही तासातच कंगनाला ते ट्विट डिलीट करावं लागलं. माझी इच्छा माझ्या नावाची बिल्डिंग करा कुठतरी. कशाचा काही संबंध नाही. तिसऱ्यांदा कंगनानं शिवसेनेला सोनिया सेना म्हणून काँग्रेसलाही डिवचलं. वा रे वा, कंगना राणावत आता झेड काय यांना वाय काय, झेड सुरक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे उद्या मला असं वाटतं की कंगना राणावत मी पहिल्यांदा म्हणालो होतो या भाजपच्या पोपट आहेत. कंगनानं एका बिल्डरशी थेट पवारांचा संबंध जोडला तर पवारांनी कंगनाला हसण्यावर नेलं. कारण या वादाला भाव न देण्यात राष्ट्रवादीचंच हित होतं. कंगनाच्यामुळे सुशांत प्रकरण थोडंसं मागे गेलेलं आहे. मला असं वाटतं की त्याचाही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच आहे. कंगना रिंगणामध्ये आल्यामुळे त्या अर्थानं सुशांत सिंग प्रकरण, रिया चक्रवर्ती याची चर्चा थोडीशी कमी झालेली आहे आणि आता कंगनाच्याच भोवती सगळी माध्यमं आहेत. त्यामुळे कंगनाचीच चर्चा प्रामुख्याने होते आहे आणि कंगनाची चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये अजिबात असणार नाही अशी पुरेशी दक्षता शरद पवारांनी घेतलेली आहे. जोपर्यंत कंगना नव्हती तोपर्यंत हा वाद सुशांत सिंग विरुद्ध राष्ट्रवादीकडेच गृह खातं असा होता. कंगना येताच सारा वाद शिवसेना विरुद्ध केंद्र सरकार असा शिफ्ट झाला आणि काहीही न करता सुशांत सिंग वरून प्रश्नाच्या जाळ्यात अडकलेलं राष्ट्रवादीकडचं गृह खातं तुर्तास तरी सही सलामत बाहेर आलं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. तर भाजपची भूमिका कंगना रनौतच्या प्रकरणावर का चर्चेत आहे? भाजप नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न का उभे केले जात आहेत? पाहूया आमच्या या रिपोर्टमध्ये. की कंगना झाशीची राणी आहे, ती एकटी नाही, तिच्यासोबत अखंड देश उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज मावळे म्हणतात, औषध म्हणतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण दिली
केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला शोभणारी नाही। जोपर्यंत शिवसेनेनं कंगनाला मुंबईत येण्याचं आव्हान दिलं तोपर्यंत भाजपनं घेतलेल्या भूमिकेचं स्वागत झालं। मात्र कंगनाकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख आणि मुंबई पोलिसांवर घेतलेल्या शंकेमुळे भाजपची गोची झाली आहे। तिथूनच भाजपनं टीकेचा सूर दुसऱ्या गिअरवर शिफ्ट केलाय। कंगना रनौतने जे स्टेटमेंट दिलं अध्यक्ष महोदय, आम्ही त्याचा निषेध केलाय। कारण महाराष्ट्राच्या पोलिसांसोबत, मुंबईच्या पोलिसांसोबत 5 वर्ष गृहमंत्री म्हणून मी काम केलंय। त्यांची क्षमता काय मला याची कल्पना आहे। त्यानंतर शिवसेनेनं कंगनाचं ऑफिस तोडून भाजपला आयती संधीच दिली। कंगनापासून दूर झालेली भाजप पुन्हा कंगनाच्या सोबत आली। फक्त भाजपच नाही तर मुंबईतला काही वर्ग सुद्धा कंगनाच्या बाजूने गेला। सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे। कंगना रनौत यांचं जर बांधकाम अनधिकृत होतं तर ते गेल्या महिन्यात, गेल्या वर्षी होतं असेल तेव्हा कारवाई का नाही झाली, आणि आता कारवाई होताना 24 तासातच कारवाई का झाली? मात्र राजकीय जाणकारांच्या मते कंगना ही फक्त भूमिका वठवतीये। तिची सारी पटकथा भाजपकडून लिहिली जातीये। म्हणूनच ज्या भाजपला कंगनाचं रातोरात पाडलेलं ऑफिस हे खटकलं, त्याच भाजपनं रातोरात आरेत झाडांची कत्तल का केली हा सवाल विचारला जातोय। की दाऊदचं बिल्डिंग का पाडली नाही? तर दाऊदची बिल्डिंग काही ती आता उभी नव्हती, जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही उभी होती। मग तेव्हा त्यांनी का पाडली नाही हाही प्रश्न आहे। कंगना रनौतचं तोडलं ही बदल्याची भावना आणि ही अराजकता भारतीय जनता पार्टीने लिहिलेली स्क्रिप्ट आहे। प्रत्येक पक्ष हा प्रत्येक मुद्द्यांचा फायदा घेतो। मात्र कंगनाच्या विधानांमुळे भाजपवर फक्त 10 दिवसात अनेक ऊन सावल्यांचे प्रसंग ओढवले आहेत। कंगनाच्या या स्वभावामुळे तिचा पूर्वाश्रमीचा प्रत्येक मित्र, प्रत्येक सहनायक हा शत्रू झालाय, हे मात्र विसरून चालणार नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। तर या कंगना चक्रात किंवा कंगना प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पदांचा नेमका कसा कस लागतोय पाहूयात। ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या रूपानं मुख्यमंत्री झाला। मात्र कोरोनाचं संकट संपत नाही तोच थेट ठाकरेंना ललकारणारं कंगना नावाचं प्रकरण चर्चेला आलं। उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है आज मेरा घर टूटा है, कल तेरा खमन टूटेगा? मूळ शिवसेना या पक्षाचा स्वभाव आणि उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती यात जमीन आसमानचं अंतर आहे। आरेला कार्य करणं हीच शिवसेनेची ताकद आणि ओळख सुद्धा राहिली आहे। मात्र कालपर्यंत जे ठाकरे सत्तेपासून दूर राहून कारभार चालवत होते तेच ठाकरे आता राज्याचे प्रमुख बनले आहेत। आम्ही ते विसरूनही गेलो। आता आम्ही आमच्या रोजच्या दैनंदिन राजकीय, सामाजिक, शासकीय कामाला लागलो। अजून काय पाहिजे? सत्ता हेच सामर्थ्य सुद्धा असतं आणि तीच सत्ता त्या सामर्थ्या आडची आडकाठी सुद्धा असते। हीच आडकाठी सध्या कंगना प्रकरणात शिवसेनेसाठी अडथळा बनली आहे। म्हणूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून शिवसैनिकांना आदेश देता येत नसले तरी संजय राऊत सध्या शिवसेनेच्या मूळ बाजाप्रमाणे वार करतायत। अगर वो लड़की माफी मांगेगी महाराष्ट्र की तो मैं सोचूंगा। वो लड़की अगर मुंबई को मिनी पाकिस्तान बोलती, क्या वो उसकी हिम्मत है अहमदाबाद को मिनी पाकिस्तान बोलने की? सुशांतच्या मृत्यू आणि कंगनाचं पाडकाम या दोन्ही मुद्द्यांवरून शिवसेना घेरली गेलेली असली तरी मोक्याच्या वेळेस मुंबईतला सर्वसामान्य माणूस शिवसेनेच्या बाजूने झुकतो हा इतिहास राहिलाय। एका मोठ्या प्रमाणावर जर समजा केंद्रातलं सरकार महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर अन्याय करणार असेल, शिवसेनेला लक्ष करायचं म्हणून मराठी माणसावरती अन्याय करणार असेल, तर मला असं वाटतं महाराष्ट्रातला बहुतांश मराठी माणूस हा या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या पाठी उभा राहील आणि केंद्र सरकारच्या विरोधात संघर्षाला तयार राहील। मराठी आणि महाराष्ट्र धर्मानं शिवसेनेला अनेक अडचणींमधून बाहेर काढलंय। मात्र यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाबरोबरच शिवसेना पक्ष प्रमुख म्हणूनही सिद्ध व्हायचंय। स्वतःचं सरकार भक्कम ठेवून शिवसेनेचा कणखर बाजही ढळू द्यायचा नाहीये। हेच उद्धव ठाकरेंपुढचं दुहेरी आव्हान आहे।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. कंगना रनौतच्या प्रकरणात आठवले यांनी अचानक उडी का घेतली? एकाएकी थेट आठवले आक्रमक का झालेत पाहूयात. गो कोरोना गो यानंतर रामदास आठवले थेट सपोर्ट कंगना याच मोहिमेत चर्चेत आले. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सुद्धा जे सेना भाजपच्या पुन्हा युतीसाठी आशादायी होते ते शिवसेनेला भाजप रिपाईचा नैसर्गिक मित्र मानत होते तेच आठवले आता शिवसेनेला मात्र गुंड म्हणू लागले आहेत. इसी तरह का हमला करना, गुंडागर्दी करना ये शिवसेना की आदत है. और संजय राउत बोलते हैं कि सही है, मतलब जो हुआ क्या गुंडागर्दी करने का क्या आपको ठेका दे दिया है? क्या गुंडागर्दी क्यों आप करते हैं? आपकी सरकार है, उद्धव ठाकरे जी की सरकार को क्यों बदनाम कर रहे हैं? ये सरकार के खिलाफ आवाज उठाएंगे. और मदन शर्मा जी ने जो बोला है कि ऐसा ही करे, गुंडागर्दी करते रहेंगे, तो यह राष्ट्रपति शासन लागू होना चाहिए. राजकीय जाणकारांच्या मते आठवलेंचा एक पॉलिटिकल टूल म्हणून वापर होतोय. त्याच टूलचा भाग म्हणून आठवलेंनी कंगनाला संरक्षण देण्याचं विधान केलं. त्यामागे मुंबईतल्या शिवसेनेच्या नेटवर्कला आव्हान देणं हेच उद्दिष्ट होतं. रामदास आठवले हे एक असे नेते आहेत की एक प्रकारे त्यांचा नेहमी फक्त वापर केला जातो आणि सध्या भारतीय जनता पार्टी त्यांचा वापर करत आहे. म्हणजे कंगना राणावतकडे त्यांना भेटायला पाठवून, कारण कंगना राणावत या कॉन्ट्रोव्हर्सी नंतर त्यांना भेटायला जाणारे पहिले राजकीय नेते हे रामदास आठवले होते. आश्चर्याची बाब म्हणजे भाजप नेते कंगनाला पाठिंबा देत असले तरी अद्याप एकही मोठ्या नेत्यानं कंगनाची भेट घेतलेली नाही. कंगना कधी कोणतं विधान करेल याचा भरोसा नसल्यामुळे भाजपनं तिच्यापासून पॉलिटिकली सेफ डिस्टन्स पाळलेला आहे.